अरे आत्ता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच सिनेमा येणार आहे आणि सगळी तयारी झाली आहे. राजकारणी आणि इन्स्पेक्टर असे दोघंजण जे माझ्या वाट्याला आलेत आयुष्यभरासाठी. सर ॲक्च्युली या फिल्ममध्ये विलनच आहेत, पण माझ्या दृष्टिकोनातनं, कारण का मला खूप नडलेत ते. तुला गडचिरोलीलाच बदली करतो. अशी जे काय वाटोळं करायचं असेल, वाट लावायची असेल तर जशी गडचिरोलीला बदली केली जाते. बंद मुठ्ठीची जी ताकद असते तीच खरी ताकद असते आणि ते एकीचं बळ इथे आहे. सर ऍक्शन नाही म्हटलं, ऍक्शन नाही म्हटलं. म्हणलं ऍक्शन राहू द्या. सो मी गेले आणि मी व्हॅनिटीमध्ये लॉक झाले. पण त्यावेळेस माझी जराशी तंतरली होती की झोपेतून जागा झाल्यानंतर लक्षात आलं, अरे बापरे आपण डेंजर ठिकाणी. माहिती आहेत का नक्षलवादी, पाहिलेत का, कोण असते का? तो म्हटलं मीच आहे ना भाऊ. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अरण्य नावाचा एक चित्रपट येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आज संपूर्ण स्टारकास्ट माझ्यासोबत आहे, दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आहे चित्रपट. सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आणि कसे आहात? म्हणजे प्रमोशन सुरू आहे, सगळी दगदग सुरू आहे, तर ओव्हरऑल कसे आहात? खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय आणि जशी दगदग कायम असायला हवी असं वाटतंय. आणि खूप एक्सायटेड आहोत कारण की एक वेगळ्या ढाकणीचा सिनेमा प्रेक्षकांसमोर येतोय आणि त्या सिनेमात आम्ही आहोत याची एक वेगळी एक्साइटमेंट आहे. सो त्यामुळे खूप एनर्जेटिक आहोत की अरे आत्ता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच सिनेमा येणार आहे आणि सगळी तयारी झाली आहे. अजून थोडी तयारी बाकी आहे, त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे आणि मजा येते. अरण्य म्हटलं की जंगल, म्हणजे एवढं तर सगळ्यांनाच कळतं, पण एक्झॅक्ट अरण्य चित्रपट काय हे मला दिग्दर्शकाकडून जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. अरण्य म्हणजे जंगल हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण अरण्य म्हणजे जंगल आणि जंगलातल्या घडणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टींमध्ये काय काय आहे, तर त्या गोष्टींमध्ये प्रेम आहे, नात्यातलं दुरावा आहे, एक संघर्षाची कहाणी आहे, त्या संघर्षामध्ये झालेला थरार आहे. हे सगळं आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. आणि सोबतच एक वेगळ्या प्रकारचं जंगल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण आम्ही रिअल लोकेशन्सला शूट केलं आहे, म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूर. सो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो जंगल दिसतो किंवा आपण जो बघतो त्यापेक्षा तो थोडासा वेगळा आहे. कसा वेगळा आहे, काय आहे, ते सगळं आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे इन टर्म्स ऑफ लोकेशन्स. आणि म्हणजे आणि परत राहिलं गोष्ट स्टोरी आणि स्क्रीन प्लेचं किंवा दिग्दर्शनाचा भाग म्हणा, आम्ही खूप वेगळ्या प्रकारचा काहीतरी वेगळा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर पूर्ण टीमनी एकत्र येऊन म्हणजे केलेला प्रयत्न सक्सेसफुल होतोच. तसा आता हा म्हणजे आम्ही एकदम शेवटी आलेलो आहोत, शेवटच्या क्षणाला, आणि दिसतंय, छान दिसतंय आणि काहीतरी नवीन घेऊन येतोय. फ्रेममध्ये आपल्यासोबत नायक आणि खलनायक दोघं पण आहेत. तर सगळ्यात पहिलं मला हार्दिक, तुझं एक्झॅक्ट काय पात्र आहे, तुझी काय भूमिका आहे हे जाणून घ्यायला आवडेल. माझ्या पात्राचं नाव जीवा महाक आहे आणि तो एक नक्सल आहे, तो एक मित्र आहे, तो शत्रू पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक बाप आहे आणि एक गुन्हेगार पण आहे. त्यामुळे अशा अनेक भूमिका मी या जीवा महाकाच्याद्वारे करायचा मला योग आला आणि खूप मजा आली सिनेमाचं शूट करताना. एक जसं सांगितलं की थरार आहे, खरंच त्या थरारात आम्ही शूट केलं आहे कारण की तिकडचे एक्सपिरियन्सेस खूप वेगळे होते जे आपल्याला कधीच या भागात अनुभवायला मिळत नाही. म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये किंवा सहज ज्या गोष्टी आपल्याला मिळणं, म्हणजे आता आपण सध्या इतके टेक्नोसेवी झालो की बटन दाबलं की घरात आलं. सो बटन दाबायला मोबाईल तर चालू झाला पाहिजे, कारण मोबाईलमध्ये नेटवर्कच नाही, तर करायचं काय, पहिला हा मुद्दा होता. त्यामुळे अशा काही वातावरणांमध्ये शूट करताना किंवा आपल्याला माहिती आहे की बाबा आत्ता आपण इथून चाललो तर इथूनच काहीतरी घेऊन जाऊया, बिस्किटाचा पुडा न्यायचा असेल किंवा आधीच प्रोडक्शनला सांगूया की बाबा एवढं एवढं खायला लागेल, कारण की नाहीतर पुन्हा 30 किलोमीटर मागे जा, पुन्हा तो एक बिस्किटचा पुडा आणायला परत या, अशा काही गोष्टी तिथे अनुभवायला मिळाल्या. त्यामुळे खूप मजा आली. आणि राहिला पात्राचा प्रश्न, त्यामुळे ऑफकोर्स त्यासाठी सुद्धा थोडीशी मेहनत घ्यावी लागली की रांगडामधून बाहेर पडून त्याला वेगळं उभं करायचं होतं. एक बापही दिसला पाहिजे तो, एक नक्सलही दिसला पाहिजे तो. आणि खूप छान वाटलं ही सगळी मेकिंग जी प्रोसेस होती, खूप छान वाटलं. आणि नुसतं सिनेमा आला म्हणून केला आणि असं नाही झालं, तर त्याची प्रोसेस खूप छान होती. आधीपासूनच प्रत्येक कॅरेक्टरवरती वर्किंग सुरू होतं आणि जेव्हा शूटची वेळ आली तेव्हा खरंच चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये आम्ही जाऊन शूट केलं. आणि चेतन चावडा सर असतील, आपले अमोल करंबे सर असतील, सुरेश विश्वकर्मा सर असतील, विजय निकम सर असतील, मला असं वाटतं एवढे स्ट्रॉंग फळी होती ना आमच्याकडे,
काम करताना एक एक्साइटमेंट होती की ह्यांच्यावर काम करायची संधी मिळते आणि ज्यांच्याबरोबर आपण बोलतो म्हणजे आम्ही कार्यक्रमांमध्ये भेटतो किंवा ओळख झालेली आहे, सगळं झालेलं, पण काम करायची जेव्हा वेळ येते ना आणि जेव्हा म्हणजे मोबाईल सोडून जेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो आणि आम्हाला माहिती आहे की ह्यांचा सीन झाला तरी हे थांबणारच आहेत, हे काही जाणार नाहीत, त्यामुळे ती जी इन्व्हॉल्वमेंट होती ना, म्हणजे आपल्याला म्हणतो ना पाठीवरती हात असावा लागतो कोणाचा तरी, तर तो प्रत्येकाचा हात पाठीवरती होता प्रत्येकाच्या वेळेला, असं नाही की माझ्याच वेळेला, प्रत्येकाच्या वेळेला प्रत्येकजण त्याच्या पाठीशी उभा होता. त्यामुळे खूप मजा आली आणि ही जी मजा आहे आणि ती कशा पद्धतीने आम्ही केली आणि काय पद्धतीचं एक चित्रीकरण केलं आणि कशा पद्धतीने ते तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत, ते खरंच ते तुम्हाला 19 सप्टेंबरला तुम्हाला त्यासाठी चित्रपटगृहात जाऊन ते तुम्हाला बघावं लागणार आहे. चेतन, मी तुझ्याकडे येतेच आहे, पण त्याआधी सर मी तुमच्याकडे येते. खलनायकाबद्दल बोलतोय आपण आणि आतापर्यंत तुमच्या ज्या भूमिका पाहिल्यात, तुमची देहबोली आणि आवाज ऐकून तर म्हणजे तुमच्याकडे पाहिले की हा विलनसाठी हे परफेक्ट कॅरेक्टर आहे. तर या चित्रपटात तुमची भूमिका विलनच आहे की काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. नाही, विलन नाही आहे. कारण मी नेहमी सांगतो तसं राजकारणी आणि इन्स्पेक्टर असे दोघंजण जे माझ्या वाट्याला आलेत आयुष्यभरासाठी पिछा पुरवला आहे, त्यापैकी तो जो राजकारणी आहे तो विलन असतो आणि इन्स्पेक्टर हा चांगला असतो. तर तो इन्स्पेक्टर असल्यामुळे तो चांगला आहे. गडचिरोलीला तुझं एखाद्याला म्हणतात नाही तुला गडचिरोलीलाच बदली करतो, अशी एखाद्या वाटोळं करायचं असेल, वाट लावायचं असेल तर जशी गडचिरोलीला बदली केली जाते तशी याची बदली गडचिरोलीला झाली आहे. अतिशय कडक शिस्तीचा असा तो इन्स्पेक्टर आहे आणि गडचिरोलीला बदली झाली आहे त्याची आणि इथं तो नक्षलवादी एरिया आहे. तर मग या नक्षल्यांचा जो एक त्यांची एक जी भूमिका आहे, पण इकडे सरकारची एक भूमिका आहे, इन्स्पेक्टर पोलीस यंत्रणेची एक भूमिका आहे, त्या भूमिकेचं प्रतिनिधित्व माझी भूमिका करते. आणि साहजिकच आता सरकारसुद्धा जे प्रयत्न करतं आहे की नक्षलवाद्यांना त्या याच्यापासून दूर न्यायचं आहे, त्या वाटेपासून दूर नेण्याचा जो प्रयत्न करते त्याचं प्रतिनिधित्व मी करतो. की माझी इच्छा असते की यांनी याच्यातून बाहेर पडावं आणि सर्वसामान्य आयुष्य त्यांनी कंठावं, अशी जी इच्छा असते ती या कॅरेक्टरची आहे. मजा आली कॅरेक्टर करताना. शरद भाऊंनी अर्थात शरद पाटलांनी ज्यावेळेस पहिला फोन केला होता की भाई असं असं आहे की इन्स्पेक्टरचा रोल आहे, तुम्हाला असं करायचं आहे, मग मला वाटलं की चला बाबा टिपिकली आला आहे आणि मित्र आहेत शरद पाटील म्हणतात म्हणून करू. पण त्यानंतर मग ज्यावेळेस अमोलदादांशी भेट झाली, आमच्या दिग्दर्शकांशी, त्यावेळेस ज्यावेळेस भूमिकेबद्दल चर्चा झाली की अरे यार ही तर वेगळीच मजा आहे, वेगळी गंमत आहे, ते लक्षात आलं. मग ती भूमिका करताना मग एक एक सीन ज्यावेळेस उलगडत गेले त्यावेळेस लक्षात आली की अरे हे नेहमीचं जे धाटणीचं आत्तापर्यंत जे आपण जे इन्स्पेक्टर करतोय, राजकारणी करतोय त्यातलं नाही, हे वेगळंच गमक आहे. आणि मग ती मजा एकंदरीत संपूर्ण सिनेमाभर अनुभवायला मिळाली शूटिंग करताना. वाव, ग्रेट. कसा आहे तू साकारलेला खलनायक हे मला ऐकायचं तुझ्याकडून. म्हणजे माझ्याकडे बघून वाटणार नाही खलनायक वगैरे असेल हा, पण आता दिग्दर्शक हा पण जसं की पात्रांबद्दल सांगण्याबद्दल मला तिथली गंमत सांगायला आवडेल की आम्हाला सगळ्यात जास्त घाणेरडं राहा असं सांगितलं होतं की मातीमध्ये लोळा, 4 दिवस आंघोळ करू नका, केसांमध्ये माती लावा, दात काळे करा तर ते एक वेगळाच अनुभव होता करण्यासाठी. आणि पात्राबद्दल सांगायचं तर सर ॲक्च्युली या फिल्ममध्ये विलनच आहेत, पण माझ्या दृष्टिकोनातनं, कारण का मला खूप नडलेत ते म्हणजे आधी पण थोडं फिल्ममध्ये मी थोडासा त्रास दिला हार्दिक सरांना, नंतर त्यांनी मला खूप त्रास दिला तर पात्र करताना खूप मजा आली, कारण का बरेच वर्ष मी कॉमेडी नाटकं केली किंवा कॉमेडी फिल्म्स केल्या, पण असं पात्र पहिल्यांदाच माझ्यासमोर आलं होतं आणि एक चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी पण की एकदम सगळं सोडून की आख्या काही न करता फक्त सिरियसली आणि निगेटिव्ह रोल करायचा आहे. तर चॅलेंजिंग होतं आणि तो करण्याचा प्रयत्न केला. आता 19 तारखेला प्रेक्षक बघितल्यानंतर सांगतील की कसं वाटते त्यांना की हे पात्र मी कसं निभवलं आहे. मी तुझ्याकडे येईन. पोस्टरमध्ये आम्ही पाहिलं शाळेचा ड्रेस वगैरे असं छान दिसतेस तू. आता पोस्टरमध्ये टीजरमध्ये सुद्धा आम्ही तुला पाहिलं. तुझं कॅरेक्टर कसं आहे आणि तुला करताना किती मजा आली? मला करताना तर खूप मजा आली, पण माझं कॅरेक्टर एका मुलीचं आहे. एका बापाची तिच्या शिक्षणाबद्दलची धावपळ आहे त्या मूवीमध्ये आणि बाप तिच्या शिक्षणासाठी तिला सिटीत घेऊन जातो, ते सगळं आहे आणि जंगलातून. सो मला करताना भारी वाटलं आणि मस्त होती. मग असं शाळेचं रुटीन आणि शूटिंग हे सगळं कसं मॅनेज केलंस? ते होतं माझं, कारण आमची स्कूल मॅनेज करते ना, स्कूलचीच स्वतःची एक मूवी आहे.
ओके ठीक आहे. स्कूलमध्येच असं टाकलं की ते मूवी बनवणार. तिचं वेगळी शाळा भरवली. ज्या भागामध्ये सर शूट झालंय, नक्षल्यांचा एरिया म्हणून तो ओळखला जातो आणि अशा ठिकाणी जो शूट करतो आपण, आव्हानात्मक असतं, तर हे शूट करताना तुम्हाला कितपत आव्हानांना फेस करावं लागलं? नाही, खरं तर आव्हानात्मक असतं, पण आम्हाला तशा आव्हानांना तोंड द्यावं लागलं नाही, कारण शासनाचा प्रॉपर म्हणजे परमिशन्स तर आम्ही काढलंच होतं, पण त्यांचा प्रॉपर पाठपुरावा होता प्रत्येक गोष्टीमध्ये. इव्हन आम्ही कोर जंगलामध्ये शूट करतो, त्याच्यामुळे वन विभागातर्फे पण काही लोक आमच्यासोबत होती आणि तसे काही वाईट एक्सपिरियन्स आमच्यासोबत आलेले नाही, म्हणजे आले नाहीत टचवूड. आणि शासनाचा म्हणजे बेसिकली त्यांचा पाठपुरावा चांगला होता, त्याच्यामुळे तेवढ्या काही अडचणी आल्या नाही शूटसाठी स्पेशली. साधारण किती दिवसाचं शूट होतं, कसं? आम्ही ऑलमोस्ट 20-25 डेज जंगलामध्ये शूट केलं, इनडोअर आउटडोअर पूर्ण पकडून, आणि बाकीच्या गोष्टी अजून आहेत त्याच्यामध्ये, पॅचवर्क वगैरे. तुझा एक्सपिरियन्स कसा होता हार्दिक जंगलात शूट करण्याचा? खूप वेगळं भाई, फर्स्ट टाइमच होतं ना. आपण म्हणजे आता जंगल आपल्याला विचारत आपण मुंबईतलं जंगलच सांगतो, पण खऱ्या खुऱ्या जंगलात ऑफकोर्स मुंबईतलं जंगल सुद्धा खरं खुरंच आहे, पण ते तर एवढंच राहिलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये आपणच कारणीभूत आहोत, त्यामुळे ते एवढं राहिलं. पण खऱ्या खुऱ्या जंगलात शूट करायची एक वेगळी मजा होती. कारण की ऑफकोर्स म्हणजे असं 2 मिनिटं नाही का, पान जरी हल्लं तरी असं अरे काय गिरत नाही ना, किंवा काही होऊ शकतं ना, म्हणजे काही येऊ शकतं. किंवा ठीक आहे म्हणजे आता रस्ते चांगले झाले आहेत तिकडे, पण शेवटी जंगल ते जंगल. आणि त्यांनी ती गाईडलाईन्स दिल्या होत्या आम्हाला. त्या गाईडलाईन्सनुसार आम्हाला याच्या पुढे जाऊ नका, तुम्ही इथेच शूट करा, किंवा तुम्हाला जर इथे शूट करायचं असेल थोड्या वेळाने पुढे पुढे जाऊन शूट करा, एकाच वेळी पुढे पुढे एक जण चालत गेला आहे किंवा असं असं काही करू नका. ते गाईडलाईन्स फार पाळणं गरजेचं होतं तिथे, आणि आमच्या टीमनी त्या संपूर्ण पाळल्या आणि प्रत्येकाचं लक्ष होतं. म्हणजे मी नेहमी सांगत आलो की हा अनुभव माझा की पहिला दिवस माझा जो होता, आणि त्या शूटिंगच्या वेळेला जंगलातून अशी माझी एंट्री होती, आणि तिथे गावकऱ्यांच्या मोबाईलवरती वगैरे मेसेज आले की इथे 500-700 मीटरवरती एका वाघाने एका बाईकवरती दिवसाढवळ्या हल्ला केला. आणि आम्ही त्याच वेळेमध्ये काहीतरी 1 तासाभराच्या मागे पुढच्या अंतरावरती आम्ही शूट करत होतो, आणि आमच्यापासून ते 500 ते 700 मीटरवरती होतं. तर 500 ते 700 मीटर क्रॉस करायला वाघाला किती वेळ लागतो, तो असा धावत येऊ शकतो. त्यामुळे ती एक भीती होती थोडीशी मनामध्ये. किंवा एकतर आम्ही नक्षलच्या ड्रेसमध्ये होतो, तर ती एक भीती होती की बाबा पटकन काही होऊ शकतं का. त्यामुळे ज्या गाईडलाईन्स होत्या की एकत्र फिरू नका, किंवा गडचिरोली, तुम्ही चंद्रपूर या भागांमध्ये जाल तर तिथे पोलीस ड्रेसमध्ये फारशी अशी दिसत नाहीत. खूप एकदम स्ट्रिक्ट कारवाई केव्हा असेल किंवा वरून असेल तरच ते ड्रेसमध्ये दिसतात. तर ती सुद्धा प्रत्येकाची काळजी घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे एकमेकांना हात दिल्याशिवाय ही गोष्ट शक्यच होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यामुळे एक बॉन्डिंग खूप छान झाली की फक्त ती सिनेमापुरती न राहता एक फॅमिली नवीन तयार झाली, की आजही आम्ही सगळे एकमेकांशी बोलतो, छान छान गप्पा मारतो, वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो, मोकळा वेळ असेल तर भेटतो. आणि मला असं वाटतं हीच एकी होती जी आत्तापर्यंत सुटलेली नाही आहे कुठे. म्हणजे सिनेमा शूट करून सगळे वेगळे होतात, डबिंग वगैरे सगळं झाल्यानंतर, पण त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट आहे. की बाबा पोस्टर कसा वाटला, प्रोड्युसर आम्हाला विचारतात, डिरेक्टर आम्हाला विचारतात की अजून काय तुम्हाला चेंजेस हवेत का. त्यामुळे खूप छान वाटतं की एकोप्याने जेव्हा काम होतं ना, तर मला असं वाटतं की बंद मुठ्ठीची जी ताकद असते तीच खरी ताकद असते, आणि ते एकीचं बळ इथे आहे. वाव, ग्रेट. शूटिंग दरम्यान एखादा अनुभव, किस्सा जो लक्षात राहील कायम, असं काही घडलं का? हो, लक्षात राहील म्हणजे असं काही फार डेंजर असं काही किस्सा नव्हता. हा जो एक पहिला जो मी सांगितला तोच. आणि दुसरा एक किस्सा होता की आम्ही रखरखीत उन्हात शूट करत होतो. आपली आय गेस 2ची वगैरे काहीतरी शिफ्ट होती दुपारची, आणि नाईट शूट होतं आमच्या सगळ्यांचं. आणि ठीक आहे ना, गरम होतं ना, म्हणून सगळे असे निवांत बसलेलो आम्ही की आता नाईट शूट चालू होणार आहे. आणि शूटला सुरुवात केली, आणि हलका हवेचा जो झोका गेला त्याच्यानंतर असं वाटलं की आपण थंडीचे कपडे का घेऊन नाही आलो. म्हणजे आम्ही असे कापत बसलेलो पूर्ण. म्हणजे तिथे व्हॅनिटी शक्य नव्हती, त्यामुळे एक मिनी व्हॅनिटी होती. त्या व्हॅनिटीमध्ये आम्हाला जसा वेळ मिळाला तर आम्ही 20-20, 30-30 जण घुमून तुम्ही बसा बाजूला बसा तर थंडी वाजते. सो हा जो एक वेगळा अनुभव होता ना, की आत्तापर्यंत घामाघूम होतं आणि आता गोधडी पाहिजे अशी ही आली होती. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता. आणि तेव्हापासून जो माइंडसेट झाला की आता उद्यापासून पुढचे 10 दिवस नाईट आहे, तर आता करायचं काय, कारण कपडे तर घेऊन नाही आले थंडीचे. सो ही जी भीती होती की अरे त्रास तर नाही झाला पाहिजे. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता की आत्ता असं होतं आणि पुढच्या मिनिटाला असं झालं.
सो हा एक मला वेगळा अनुभव तिथे बघायला मिळाला. सर तुम्ही? माझा तिथला अनुभव म्हणजे तिथलं पोलिसांचं आणि नक्षलवाद्यांचं वैर सर्वश्रुत आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती की त्यांचं काय. आता हार्दिकने सांगितलं की पोलीससुद्धा सिव्हिल ड्रेसमध्ये फिरतात तिथं, आपल्याला दिसत नाहीत. तर माझ्या एंट्रीचा सीन होता. रात्र पूर्ण नाईट शूट होतं आणि पहाटे 3 वगैरे वाजता मी गाडीत झोपलेलो होतो. मला आले सरांचे असिस्टंट बोलायला की सर चला तुमच्या एंट्रीचा सीन आहे, तुम्ही बुलेटवर येता. म्हटलं ओके चला. आणि मी झोपेतच अर्धा झोपेतच म्हटलं बुलेट, ते म्हणले बाहेर उभी केली. ओके गेलो रोडवर बुलेटवर बसलो, फार ढार ढार आणि आतमध्ये यांचं टेक्निकल काहीतरी चाललंय, मी चाललं ढार ढार ढार. आणि मग माझी झोप जागी झाली, जरा जागा झालो. मी म्हटलं अरे आपण गडचिरोलीमध्ये आहेत, इन्स्पेक्टरचे कपडे घातले तिथं आणि समोर 2 ट्रक येत होते, त्या जागेवर थांबल्यात. मला इन्स्पेक्टर आहेत ते तिथंच बघतात. ह्या ट्रका थांबल्यात. अरे म्हटलं इकडून एखादी गोळी बिळी आली पोलीस समजून. मी बुलेट घेऊन आतमध्ये गेलो. सर म्हणतात की सर ॲक्शन नाही. म्हटलं ॲक्शन नाही. म्हटलं मला ॲक्शन राहू द्या. बाहेर मला पोलिसाच्या रात्री 3 वाजता उभं गेलंय. आली काय झालं गेलं तर मग हे बरं ह्या सगळ्यांच्या पण लक्षात नाही, धुंदीत न सगळं अरे हा अरे सर म्हणले जा बाहेर 5-6 जण जाऊन येऊन उभे राहिले. आणि मग मी परत नंतर ॲक्शन झाल्यानंतर एंट्री घेतली. सरांना म्हटलं ओके करून टाका 1 टेकमध्ये इतकं. पण त्यावेळेस माझी जराशी तंत्रली होती की झोपेतून जागा झाल्यानंतर लक्षात आलं अरे बापरे आपण डेंजर ठिकाणी. तुझ्या एखाद्या लक्षात राहिलेला सीन किस्सा? हार्दिक दादा आणि वीणादीचं शूट होतं आणि मी व्हॅनिटीमध्ये झोपले होते आणि माझे पप्पाही होते सोबत. सो मी अशीच जागले आणि मला पाणी प्यायला बाहेर जायचं होतं. सो मी गेले आणि मी व्हॅनिटीमध्ये लॉक झाले. लॉक झाली? हो. मी इतकी रडले. पप्पांना अशा वेळी झाली, पप्पा झोपले होते. मी इतकं उठवलं, मी रडले, कोणीच नाही आलं. मग शेवटी वीणादी चेंजला आली तेव्हा मी बाहेर निघाले आणि बाहेर पण मी खूप रडले. म्हणजे तुझ्यासोबत OMG झालंय. चेतन? माझा सांगायचा किस्सा तर तो एक किस्सा तर आठवतो की आम्ही शूट करत होतो आणि सरांचे यांचे सीन चालू होते. तर आम्ही शेजारी बसलो होतो. आता गाव होतं, आजूबाजूला लोक शूटिंगला बघायला थांबले होते. तर एक साधारण खूप वाळका असा माणूस खर्रा खात तिथं उभा होता, ते हातात चोळत वगैरे. आपण बोलतो ना आता थांबलोय साईडला, तर गप्पा मारता मग त्याला असे गप्पा मारता विषय झाला की म्हटलं काय रे कसं असतं इथं वातावरण, काय असतं माहिती आहेत का नक्षलवादी, पाहिलेत का कोण असतं का? तो म्हटला मीच आहे ना भाऊ. तो म्हटला आम्ही आहे, फक्त लक्ष ठेवायला आलो, आम्हाला सगळं माहिती तुमचे किती लोक आहेत काय. तर आम्हाला असं झालं की अरे याच्याशीच बोलतोय आपण. म्हणजे ते काय म्हणत आपण, ते लपलेले लोक असतात त्यांची किंवा काही असतील तसे ग्रुप त्यांचे की जे फक्त लक्ष ठेवलं की इथं नक्की शूटिंगवाले आलेत का किंवा काय, असं ग्रुप पण असेल. पण आम्हाला असं झालं की अरे आपण त्यांच्याशी बोलतोय, खूप सामान्य व्यक्ती, असं एकदम गावातला दिसणारा माणूस. पण तो म्हटला आम्ही आहोत, पण आम्ही सामान्य व्यक्तींना किंवा सामान्य जनता आहे त्यांना काही त्रास देत नाही किंवा काही नाही, तुम्ही तुमचं शूटिंग करा. तर ते ऐकून पण बरं वाटलं. तर एक आपण म्हणतो ना एक 10%, 20%, 30% एक डोक्यात असतं ना, आपण इकडनं विचार करून घेऊन का आपण नेहमी टीव्हीवर आणि चित्रपटातच पाहिलेलं असतं की तिथे एवढं डेंजर आहे असं वगैरे. पण नंतर एक तिथं त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं अरे ते सामान्य व्यक्तीसारखेच आहेत आणि त्यांना सामान्य जनतेशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यामुळे ती जी एक भीती होती मनातली की तिथे गेल्यानंतर काय किंवा तिथलं वातावरण कसं, तर त्या लोकांनाच भेटल्यानंतर एकदम असं झालं की अरे नाही हे असं नाही आहे. खरं तर काहीतरी कुठल्या तरी गोष्टींचे कुठेतरी विचार एकमेकांशी जुळत नसतील म्हणून काही विचार आहेत, पण ती पण सामान्य जनताच आहे, सामान्य माणूसच आहे, त्यांना पण कुटुंब आहेत किंवा त्यांचा पण काही दृष्टिकोन आहे जगण्याचा, तो फक्त वेगळा असू शकतो, एवढाच आहे. एवढं मला तो अनुभव तिथे त्या माणसाशी बोलल्यानंतरच कळलं की, आणि सामान्य एकदम दिसणारा एकदम ज्याला आपण नाही हे चल निघ असं केलं तरी तो जाईल. नाही आई हे झालं कलाकारांचं, पण दिग्दर्शकावर एक वेगळी जबाबदारी असते सगळं मॅनेज करताना. पडद्यासमोर किंवा पडद्यामागे असं काही घडलंय जे लक्षात राहील लॉंग टाईम? शूटिंग दरम्यानचा किस्सा म्हणजे मे बी हार्दिक सरांना माहीत नसेल, पण मला खूप वाईट वाटलं होतं त्या गोष्टीचं. ते असं झालं होतं की आम्ही नदीच्या पात्रामध्ये म्हणजे रेतीमध्ये शूट करत होतो आणि आय गेस 12 वाजले असतील. ऊन खूप एकदम तापलेलं होतं, खूप गरमी होती आणि आम्ही बिंदास बसलेलो आहे गरमीमध्ये. आमच्याकडे ॲक्च्युली काही नव्हतं कारण तेवढं दूर घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं, छत्री म्हणा किंवा काही म्हणा वगैरे. आणि आम्ही सीन सुरू केला. फायटिंग सिक्वेन्स होता, तो तुम्हाला दिसेल चित्रपटामध्ये. आणि एका आर्टिस्टची सरांना प्रॉपर पोटावर लात लागली. सो त्यांनी मॅनेज करून घेतलं, पण मी जेव्हा कॅमेराच्या इकडे होतं तेव्हा दिसलं की आई शपथ आता काही म्हणजे आर्टिस्ट आहेत शेवटी, आणि काय झालं तर मग काय, कारण तिथून पुढे जाणं शक्य नव्हतं किंवा परत येणं शक्य नव्हतं. आणि तो आय गेस शेवटचा दिवस होता आमच्याकडे, आणि आमच्याकडे एक टाईम बाउंड पाहिजे होतं की इव्हनिंगच्या पहिले ते संपवायचं आहे.
सो तो एक असा किस्सा होता की मी आणि लवेश लवेश म्हणजे सिनेमॅटोग्राफर, आम्ही दोघांनी एकमेकडे बघितलं, थोडे ओके ओके सर सर खडे हो गए ओके. सो तो आणि फाईट सिक्वेन्समध्ये असं होत असतं. आय गेस त्यांना आठवतं की नाही माहीत पण नाही, पण ते तुम्हाला चित्रपटात पण दिसेल, ती ॲक्च्युली खरं पोटावर दिसते लागताना. पण त्याचं डेडिकेशन एवढं चांगलं होतं की ते ॲक्च्युली कळायला पण नाही, लोकांना पण नाही कळालं, म्हणजे क्रूला पण नाही कळालं, पण आम्ही ते दोघांकडे म्हणजे सिनेमॅटोग्राफर मी लुक एक्सचेंज केलं, म्हटलं हां ओके ओके आगे काय करते. जसं डिस्कशन मध्ये आपण मगापासून बोलतोय एकीचं बळ ऍक्च्युली ते सांभाळून घेतलं, जरी कळलं असेल ना तरी Yeah, पण असं होतं actually. की हे पुढे जाणं मस्ट आहे. सो ते एक उत्तम आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने एक उपक्रम राबवला जातोय असं ऐकण्यात आहे, तर त्या उपक्रमाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे सर. नक्कीच. ॲक्च्युली शूटिंगच्या नंतर म्हणजे फिल्म प्रमोशनला आम्ही म्हटलं की आम्ही एक झाड आणि एक तिकीट म्हणजे एक तिकिटावर एक झाड लावू. पण याची सुरुवात ॲक्च्युली शूटिंगच्या वेळेसच झाली होती. शूटिंगच्या वेळेस असं झालं होतं की आम्ही जेव्हा शूटिंग करायला गेलो तेव्हा सगळ्या क्रूना आम्ही सांगितलं होतं की कोणीच जंगलामध्ये कचरा काढणार नाही किंवा बॉटल्स फेकणार नाही. सो ती शिस्त ऑलरेडी होती एक सोशलचं हे करायसाठी की आपण जंगलात शूट करतो तर सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे वगैरे. सो तिथूनच ते सुरुवात झालं होतं आणि त्याचा एंड इथे होतं की आपण एक तिकीट एक वृक्ष असं करतोय. म्हणजेच एकीकडे कोणी अरण्य बघत असेल तर आपण दुसरं अरण्य तयार करण्याचा एक प्रयत्न करतोय. वा, किती छान, मस्तच. थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊया. तू जेव्हा एक नवीन कॅरेक्टर प्ले करत असतोस तेव्हा आता तुम्ही म्हणजे सिरियल वगैरे झाल्यानंतर आता चित्रपटात तू दिसतोयस, एकीकडे अक्षयाची सिरियल सुरू आहे, अक्षयाचं काम सुरू आहे, मग अशा वेळी तुम्ही दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट कसं करता? मेसेजवर. किती एका शब्दात बोललाय हा मेसेजवर. म्हणजे नाही, मला असं वाटतं की आमच्या दोघांचंच म्हणजे ऑफकोर्स आम्ही नवरा बायको तर आहोतच, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खूप जवळचे मित्र आहोत. त्यामुळे मला असं वाटतं आमचं एक मनाचं नातं आहे आणि खूप समजून घेते ती मला. आणि किंवा ऑफकोर्स मी कदाचित कमी पडत असेल समजून घ्यायला, पण ती समजून घेते की बाबा आता हा शूटमध्ये, त्यामुळे ती मेसेज करणार नाही, कॉल करणार नाही. पण तिचं असं असतं की बाबा मोकळा वेळ असेल तेव्हा मेसेज कर, कॉल कर. आणि खूप छोट्या गोष्टींमध्ये खुश होणारी मुलगी आहे ती. त्यामुळे मला असं वाटतं की फार काही कॉम्प्लिमेंट म्हणजे मला असं वाटतं की एक म्हणतो ना आपण, एक गोड हास्य जरी मिळालं तरी त्यात सगळं मिळून जातं. त्यामुळे आईनंतर माझ्या मते कोण असेल तर तीच आहे, जी या गोष्टींना समजून घेणारी. आणि तशीच मला म्हणजे दुसरी आईच मिळाली म्हणायला हरकत नाही. आत्ता किती वेळ देताय एकमेकांना? काहीच नाही, मला असं वाटतं गणपतीच्या नंतर अजून भेटलोच नाही. बरं, काहीच नाही ना, मग तिच्यासाठी एखादा मेसेज दे, छान मस्त. काय मेसेज काय म्हणजे रोज सकाळी उठल्यावर तिला मेसेज केल्याशिवाय मी काय बाहेर जात नाही. जसं आईला फोन करतो तसं तिला मेसेज करतो. काय मेसेज देऊ की आय लव्ह यू अरे ऑलवेज. एवढं बस आहे तिच्यासाठी. बस बस आहे यासाठी. तर सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय अपील करशील? 19 सप्टेंबर 2025 म्हणजे काहीच दिवस शिल्लक आहेत. सिनेमा तुमच्या भेटीला येतोय. मी एवढं सांगेन की हा आपला सिनेमा आहे. मी आपला म्हणतोय कारण मराठी सिनेमा आहे, मराठी आपला सिनेमा आहे. आणि तुम्ही जास्तीत जास्त चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा. कारण की सिनेमा आपला खूप मोठा आहे आणि फार मोठा करायची म्हणजे अजून मोठा करायची ताकद ही फक्त आणि फक्त प्रेक्षकांमध्ये. आणि त्यात आम्ही काहीतरी वेगळं घेऊन तुमच्यासाठी येतो आहे. नेहमी प्रेक्षक म्हणत असतात की आपले सिनेमे कधी डब होणार, आपले सिनेमे कधी डब होणार. की मला खात्री आहे की हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही नक्की म्हणणार की अरे वा, अरण्य हा सिनेमा इतर भाषांमध्ये सुद्धा दिसतोय. आणि हे फक्त शक्य होईल जेव्हा तुम्ही एक पाऊल चित्रपटगृहाकडे वाढवाल तेव्हा. आणि इतकं मी सांगतो तुम्हाला, जसं मी नेहमी सांगत येतो की नेहमी प्रेक्षकांसमोर वेगळ्या रूपात येत जाईन मी, तसं तुम्ही फक्त एकदा यश द्या आम्हाला आणि आम्ही लवकरच पुढच्या वेळेला मला असं वाटतं की पुढच्या वर्षी एक नवीन सिनेमा घेऊन, एक नवीन पात्र घेऊन आणि नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट घेऊन आम्ही तुमच्यासमोर नक्की येऊ. आणि नक्कीच मराठी सिनेमा कसा वर जाईल याची प्रत्येक पदोपदी आम्ही काळजी घेत राहू. सर, मराठीमध्ये असं काय म्हटलं जातं की कन्सेप्ट हिरो आहे. तर आमच्या लेखक दिग्दर्शकांनी स्वतः ते आयुष्य अनुभवल्यामुळे त्या इलाक्यात राहून तिथेच लहानाचे मोठे झालेले, ते वातावरण, तिथल्या लोकांच्या भावना त्या सगळ्या स्वतः अनुभवलेले असल्यामुळे इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी त्या मांडलेल्या आहेत. त्यामुळे ती कन्सेप्ट तर हिरोच आहे आणि आमच्याकडे हिरो पण आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत.
आणि हा एक कमर्शियल सिनेमा आहे, पण तद्दन मसालेपट नाही आहे. एक मसाला टाकायचा म्हणून ठासून काहीही भरलेलं नाही याच्यातमध्ये. एक गोड विचार मांडणारा सिनेमा, एक सुंदर विचार मांडणारा हा सिनेमा आहे. आणि नवीन निर्माते आहेत आणि दिग्दर्शकांनी खूप परिश्रमाने, अर्थात आम्ही सगळे कलाकार किंवा तंत्रज्ञ त्याच्या पाठीमागं आहेतच उभे, पण त्या दोघांनी खूप मेहनतीने हा सिनेमा बनवलेला आहे. कारण सुरुवातीपासून शेवटापर्यंत आज येताना त्या दोघांची मेहनत प्रकर्षाने जाणवते या सगळ्या गोष्टींपाठीमागची. त्यामुळे एक सुंदर असा सिनेमा तुमच्यासमोर येतो आहे. तर त्यामुळे 19 तारखेपासून 19 सप्टेंबरपासून पाहायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला निश्चित म्हणजे 1,00,00,000% तुम्हाला आवडेल हा सिनेमा अरण्य. थँक्यू. 19 सप्टेंबरला पिक्चर येतो, नक्की बघा. कारण जो पिक्चर आत्ता आमचं अरण्य जो येतो आहे ना, तो एकदम असं जंगलातला याच्या. आणि माझे सगळे म्हणत होतेच जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा, की याच्यावरती पहिल्यांदा मूव्ही आला आहे, असं जंगलाच्या थीमवरती पहिल्यांदा मूव्ही आला आहे. सो आला आहे तर नक्की बघा. जंगलाच्या थीमवर पण पहिल्यांदा आला आणि मी पण पहिल्यांदा दिसते हे पण सांग. मी पण पहिल्यांदा आहे. आणि मी भारी काम केलं. नक्की बघा. नक्की बघा. सर 19 सप्टेंबरला आपला सिनेमा येतोय. नवीन प्रयत्न आहे आमचा. माझे प्रोड्युसर शरद सर आणि अंजली मॅम यांच्याकडे जेव्हा मी स्क्रिप्ट घेऊन गेलो होतो तेव्हा त्यांनी एका शब्दात त्यांनी हो म्हटलं होतं. कारण त्यांचं पण कुठेतरी एक आदिवासी भागातून ते आलेले आहेत. सो ते एक नातं होतं आणि अशा प्रकारे आम्ही हा एक चित्रपट निर्माण केलेला आहे, आता रिलीज झालेला आहे. सो मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेल की 19 सप्टेंबरला जवळच्या दूरच्या सगळीकडे जाऊन हा चित्रपट बघावा. नमस्कार. अख्खी टीम तर इथे आहेच. प्लस या चित्रपटामध्ये वीणा जगताप आहे, विजय निकम सर आहेत, अवधूत गुप्ते सरांचं गाणं आहे, अजय गोगोले सरांचं गाणं आहे. ते गाणे तुम्हाला ऐकायला आणि बघायला पण खूप जास्त आवडतील. आणि या सगळ्या टीमला मानणारे आमचे शरद पाटील सर, तर ते तर आमच्यावर अजून एक चित्रपट करायला रेडी आहेत. कारण का आमचं बॉन्डिंग इतकं छान बॉन्डिंग झालं आहे. जसं की हार्दिक सर म्हणाले की आम्ही जंगलामध्ये खूप एकत्र राहिलो आणि खूप आमची चांगली मैत्री झाली सगळ्या ग्रुपमध्ये. तर लवकरच आम्ही ती पण अनाऊन्समेंट करणारच आहोत की हीच टीम परत पुढच्या वर्षी अजून एक चांगला चित्रपट घेऊन या. तर या वर्षी 19 सप्टेंबरला अरण्य हा चित्रपट बघायला विसरू नका. थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जेवढी तिकीटं काढाल तेवढे झाड लागले जातील. तुम्ही पुण्यात बघताय तर पुण्यात झाडं लागतील, कोल्हापूरमध्ये बघताय तर कोल्हापूरमध्ये झाडं लागतील. तर तुमच्या एरियामधलं अरण्य जर तुम्हाला वाढवायचं असेल तर नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. एवढ्या छान गप्पांनंतर मला तर कळलंय की अरण्य एक कमाल सिनेमा आहे, वेगळा सिनेमा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळा उपक्रम घेऊन येणारा सिनेमा आहे. तर मित्रांनो, नक्की जाऊन हा सिनेमा पहा. या सिनेमासाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि असे नवनवीन प्रयोग नेहमी करत राहा, आम्हाला गप्पा मारायला असं नेहमी बोलवत राहा. पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.